नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहेत. आजची मोठी खुश खबर, उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य कर्मचाऱ्यांचा विजय, अखेर ही मागणी मंजूर, दिनांक 28 डिसेंबर 2025. तर आपण या बातमीचे स्पष्टीकरण करूया. नमस्कार आत्मीय बंधू आणि भगिनींनो, आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व आपले अभिनंदन. मित्रांनो, आज आपण आपल्या हक्काच्या चॅनलद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण आदेशाच्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने कोणता आदेश दिला आहे? न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भात प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास व आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. ब्रेकिंग न्यूज गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. उच्च न्यायालयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण मागणीच्या संदर्भात अंतिम आदेश देऊन मान्यता मंजूर केली. मोठा दिलासा मिळाला राज्य कर्मचाऱ्यांना. या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला मंजुरी देऊन महत्वाच्या आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे. आणि त्या मान्यतेच्या संदर्भात न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उद्यानाची रक्कम 20 लाख रुपये मंजूर केली. केंद्र सरकारने 20 लाख रुपये उद्यानाची रक्कम मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील आपल्या स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी उद्यानाची रक्कम 20 लाख रुपये केली. आणि उपदानाच्या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारने अधिकृतरित्या आपापल्या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय अखेर निर्गमित केला. उपदानाच्या संदर्भात अधिकृत शासन निर्णय 1/9/2024 नंतर निवृत्त होणाऱ्या शासन निर्णयान्वये लागू करण्याचे निर्देश शासन निर्णयात नमूद केले आहेत. राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर या शासन निर्णयाला कर्मचारी व अनेक संघटना यांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली. म्हणजे या शासन निर्णयाला चॅलेंज दिले. कर्मचारी आणि संघटनांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 ऑगस्ट 2025 या कालखंडामध्ये जे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्या कर्मचाऱ्यांना देखील नवीन नियमानुसार सदर निवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये मिळण्याची मागणी करण्यात आली. कारण या कालखंडाच्या दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपये उपदान देण्यात आले नव्हते आणि उपदान देण्यात न आल्यामुळे या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयामध्ये ही केस प्रामुख्याने चालल्या गेली आणि सुनावणी झाली. या संदर्भात जी याचिका दाखल झाली त्या याचिकेच्या संदर्भामध्ये 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने उशिरा लागू झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम ही 7व्या वेतन आयोगाप्रमाणे लागू न करता पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली. याचा परिणाम असा झाला की अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन निर्णयापासून उपदानाची रक्कम नाकारण्यात आली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने
याबाबत सुनावणी झाल्यानंतर सर्वात मोठा न्यायालयाचा आदेश कर्मचारी आणि संघटनेच्या बाजूने दिला. उच्च न्यायालयाने उड्डाणपूर्वलक्षी प्रभावाने देण्याच्या मागणीवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सर्वात मोठा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे मोठा विजय मानावा लागेल. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात सेवानिवृत्त उद्यानाची रक्कम 20 लाख रुपये देण्याच्या संदर्भात मोठा निर्णय दिला आहे. या न्यायालयाच्या आदेशामुळे दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2025 या दरम्यान कालखंडातील सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपये पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे असा महत्वपूर्ण आदेश नागपूर खंडपीठाने दिला आणि पारित केला आणि निपटारा केला. याच संदर्भात सरकारना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपये पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे असे सरकारला सूचित करण्यात आले. कर्मचाऱ्यांचा हा एक विजयच झालेला आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.